नमः शिवाभ्यां नवयौवनाभ्याम् परस्पराश्लिष्टवपुर्धराभ्याम् नगेन्द्रकन्या वृषकेतनाभ्याम् नमो नमः शङ्करपार्वतीभ्याम्। अरे बाळांनो, झाला का तुमचा खेळ की परत भांडलात? आई, कार्तिकेयने मला चिडवलं की मी खूप जाडा आहे आणि माझा मूषक पण खूपच हळू चालतो. पण कार्तिकेय खूप चपळ आहे आणि त्याचा मोर तर उडू पण शकतो. कार्तिकेय, तू गणेशाला असं नाही म्हणू शकत. प्रत्येकामध्ये काही विशेष गुण असतात ज्याने तो इतरांपेक्षा सरस ठरतो. जरी तू चपळ असलास तरी मला माहित आहे की गणेश तुझ्यापेक्षा हुशार आहे आणि तो तुला काही गोष्टीत हरवू सुद्धा शकतो. मला नाही तसं वाटत. आपण तुमच्यामध्ये एक स्पर्धा लावूया. तुम्हाला पृथ्वीभोवती 3 प्रदक्षिणा करायच्या आहेत. जो त्या आधी पूर्ण करेल तो अधिक चतुर व शक्तिमान असेल. मला मान्य आहे. मला पण मान्य आहे. चला लगेच सुरुवात करूया. 1, 2, 3. माझी पहिली प्रदक्षिणा झाली पण गणेश कुठे दिसला नाही. हरल्याची भीतीने त्यांनी बहुतेक शर्यतीत भागच घेतला नाही की काय. अरे गणेशा, तू तर अजून सुरुवातही केली नाहीस. कार्तिकेय कुठल्याही क्षणी प्रदक्षिणा पूर्ण करून येईल आणि शर्यत जिंकेल. माझ्या प्रदक्षिणा पूर्ण झाल्या तरी गणेश अजून इथेच आहे. म्हणजे मी जिंकलो. माझ्या 3 प्रदक्षिणा कधीच पूर्ण झाल्या होत्या. मी आई वडिलांच्या भोवती प्रदक्षिणा घातल्या कारण प्रत्येक मुलासाठी त्याचे आई बाबा म्हणजेच सगळं जग असतं. म्हणून माझ्या मते मीच जिंकलो. बघ, गणेश परत भांडतोय. अरे वा गणेशा, मी तुझ्या बुद्धिचातुर्य पाहून खूपच खुश झालो आहे. याने हे सिद्ध होते की कुठलेही कठीण कार्य हुशारीने सहज पूर्ण करता येते. मी गणेशाला या स्पर्धेचा विजेता घोषित करत आहे. गणेश त्याच्या बुद्धिचातुर्यामुळे संपूर्ण जगामध्ये बुद्धीची देवता म्हणून ओळखला जाईल. सर्वांगी सुंदर शेंदुराची बंदी जळके मान मुक्ता फळाची